नमस्कार सर. नमस्कार सर. विद्यार्थी ते अधिकारी या आपल्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. आज आपल्या विद्यार्थी ते अधिकारी या सत्रामध्ये अंकुश अनिल गाडेकर सर, जे PSI कधी त्यांची निवड झालेली, हे आपल्या सोबत आहे. सर, आपल्या या प्रोग्राम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपल्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन. सर्वप्रथम सर मी आभार मानतो आपले की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. मी अंकुश अनिल गाडेकर, मी मूळचा अमरावतीचा आहे आणि BSc या विषयातून माझं शिक्षण झालेलं आणि नुकतीच PSI या पदावर माझी MPSC मार्फत निवड झालेली आहे. तो स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याची ही जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून भेटली? सर, माझे आतेभाऊ होते, ते सुद्धा PSI या पदावर होते. ते 2009 साली जो नक्षलवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये शहीद झाले होते. ओके. त्यांच्याकडून मला एक प्रेरणा मिळाली की मला असं वाटलं की मी सुद्धा या प्रोफेशनमध्ये एक चांगलं करिअर घडवू शकतो आणि मी निर्णय घेतला की आपण या क्षेत्राकडे वळायचं. ओके, चला, चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही फायनली एक ती डिसिजन घेतली. फॅमिली मधला एक व्यक्ती जर तिकडे हे करू शकतो, गव्हर्नमेंटमध्ये होतं, तर आपण पण हे केलं गरजेचं आहे, कारण की इथं प्रेस्टिज पॉवर हे खूप मॅटर करतं. मग आता जसं तुम्ही सुरुवात केली, विद्यार्थी ते अधिकारी तुम्ही बनले, तर मग विद्यार्थ्याने इसेन्शियल कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे स्टार्टिंग लेवलला? स्टार्टिंग लेवलला सर मला असं वाटतं की विद्यार्थ्याने सर्वप्रथम सिलेबस समजून घ्यावा, कारण की काय वाचायचंय ते सर्वप्रथम कळलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर PYQचं अनालिसिस केलं पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी, कारण की जोपर्यंत आपण PYQचं अनालिसिस करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये तो दृष्टिकोन तयार होत नाही की नेमका वाचायचं काय, प्रश्न कसे तयार होऊ शकतात, हा एक. आणि त्याच्यानंतर आपले जे रेफरन्स बुक आहेत त्याकडे वळलं पाहिजे. आता बऱ्याचदा मुलं काय करतात की हे PYQ अनालिसिस करत नाही किंवा सिलेबस वाचत नाही, डायरेक्ट रेफरन्स बुक वाचतात. मग याच्यामध्ये त्यांना कळत नाही, दिशा भरकटते मुलांची, वाचतात अख्खी पुस्तकं पाठवून जातात, पण परीक्षा पास होत नाही. याच्यामागे हेच की आपल्याला कळत नाही की नेमकं वाचायचं काय. तर मग हे पॅरामीटर्स आहेत. रिव्हिजन वारंवार केली पाहिजे विद्यार्थ्यांनी, कारण की जेव्हा केव्हा आपण एक मजेचा पार्ट म्हणून सांगतो की आपण परीक्षेला जातो आणि नंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला सांगतो विद्यार्थ्यांना की अरे यार, हे मला हे सांग, हे लिहायचं होतं पण कुठे राहून गेलं. मग हे का होतं की आपली रिव्हिजन जप पडते. बरोबर. आणि दुसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण बऱ्याच टेस्ट सिरीज दिल्या पाहिजे, आपण त्या अवॉइड करतो. मॉक प्रॅक्टिस. मॉक प्रॅक्टिस दिली पाहिजे. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट येतो, कॉन्फिडन्स येतो. मला असं वाटतं या गोष्टी करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आता जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, काही एक्झाम तुम्ही दिल्या असतील, मग तुमच्या या करिअरमध्ये काय अप्स अँड डाऊन्स होते? सर बघा, मी याआधी 2 अटेम्प्ट दिले होते PSIचे. त्याच्यामध्ये मला म्हणजे पहिल्या अटेम्प्टला माझा एक 5-6 मार्कांनी राहिलं होतं. ओके. दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा 1 मार्काने माझी पोस्ट गेली. आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्टला माझं प्रिलिम्सही निघाला आणि नंतर आपल्या मेन्स, ग्राउंड आणि इंटरव्ह्यू हे माझा पहिल्या प्रयत्नात निघाला. ओके, ग्रेट ग्रेट. मग जी ग्राउंडची प्रॅक्टिस होती तुम्ही सुरुवातीपासून मेंटेन केली का ती नंतर केली तुम्ही? नाही सर, मी माझी मेन्स झाल्यानंतर मला बराच वेळ भेटला, जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा वेळ भेटला. मग त्या दरम्यान मी प्रॅक्टिस केली. म्हणजे माझ्या घरच्यांना असं होतं की यांनी मेन्स तर काढली, बरोबर, हा म्हणजे माझं जवळजवळ 84 किलो वजन होतं. ओके, पडणार की नाही हा त्यांना प्रश्न पडला होता. परंतु मी ते निलेश पाटकर सर आहे आपले ठाण्यामध्ये दादोजी कोंडे स्टेडियम प्रशिक्षण देत असतात, त्यांच्याकडे मी कोचिंग लावली आणि त्यांच्याकडे खूप चांगला रिझल्ट भेटला मला. म्हणजे त्यांनी मेहनती करून घेतली. बरोबर. त्यांचाही प्रयत्न आहे, माझाही प्रयत्न आहे. घरच्यांनी तेवढं म्हणजे डाएट वगैरे हे ते या गोष्टींना मेंटेन केलं आणि अशा प्रकारे मी ग्राउंडचं काढलं. विद्यार्थ्यांनी बघा, जसं प्री जितकी महत्वाची आहे, मेन्स महत्वाची, पण फायनल सिलेक्शन त्यांचा मेन्सचा स्कोर आणि त्यांचा इंटरव्ह्यूच्या स्कोरवरती डिपेंड करतं. जसं आता फिजिकल क्वालिफाईड. सो मग इंटरव्ह्यूची तयारी कशी करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून? इंटरव्ह्यूचं सर आम्हाला आमच्या क्लासेसमधून गायडन्स केलं होतं की रिलायबल अकॅडमी, त्या क्लासला होतो मी. तर तिथे अरुण अडसूळ सर होते, जे माझी MPSC सदस्य. ओके. त्यांचं गायडन्स लेक्चर होतं आणि त्याचा मला खूप फायदा झाला की त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्या पॅरामीटर्स म्हणजे त्यावर तयारी केली पाहिजे. व्हेरी गुड. आणि मी त्या अनुषंगाने अभ्यास केला, म्हणजे ट्रेन केलं स्वतःला. मग आणि जास्त ठिकाणी मॉक दिले नाही मी, 2 ते 3 मॉक दिले. गुड. आणि त्याचा मला इतका चांगला फायदा झाला की मला जवळपास 40 पैकी 28 मार्क. ग्रेट. म्हणजे तो तुमच्या रँकिंग मध्ये पण बेनिफिशियल ठरला. त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं की तुम्ही हा म्हणजे जवळपास तुम्ही स्वतःबद्दल जाणून घ्या किंवा मग तुमच्या छंदाबद्दल किंवा क्वालिटीज किंवा नवीन कायदे आले होते. बरोबर. आमच्या क्लासेस सर गिरे सर त्यांनी सांगितलं होतं की हे कायदे म्हणजे कायद्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. म्हणजे त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं आणि नेमके तेच प्रश्न मला इंटरव्ह्यू मध्ये विचारले गेले. याचा मला फायदा झाला सर. ग्रेट. आता जसं
आपल्या ह्या गोष्टी आपण डिस्कस केला. बरोबर मग आता विद्यार्थ्यांना जेव्हा काही एक्झाम देतात किंवा त्यांना फेल्युअर पण येतो, बरोबर ओके, मग या ड्युरेशन मध्ये विद्यार्थ्यांनी मेंटली फिट कसं राहणं गरजेचं आहे हा. किंवा त्यांनी एक सिंपल आहे की कन्सिस्टन्सी, सातत्य कसं ठेवणं गरजेचं आहे? सर, मी माझं उदाहरण देतो ओके, की मला जेव्हा केव्हा फेल्युअर आलं तर मी हाच प्रश्न स्वतःला विचारायचो किंवा रोज लायब्ररीमध्ये घरी जाताना हा प्रश्न विचारतो की नाही झालं तर काय. ओके, तर मग ह्या एका प्रश्नामुळे मी स्वतःला मोटिवेट ठेवत राहिलोय नेहमी, आणि त्याच्यामुळे मी रोज दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जिद्दीने त्याच तयारीने अभ्यास केलेला आहे. आणि संयम खूप महत्वाचा आहे. बरोबर बऱ्याचदा काय होतं की मुलं येतात त्या बाउंड्रीपर्यंत, बरोबर. होणार असतं, पण कुठेतरी ते गिव्हअप करतात आणि मग नाही होत त्यांचं. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी संयम ठेवणं खूप गरजेचं खूप आहे. गरजेचं आहे. आता जसं हो. स्पर्धा परीक्षामध्ये काही पॅरामीटर्स आहेत, त्याला आपण इसेन्शियल पॅरामीटर्स म्हणतो, जे स्टुडंटने फॉलो करणं गरजेचं आहे. हा. ते तुमच्या दृष्टिकोनातून काय, जे तुम्ही स्टुडंटला सांगू इच्छिता? अच्छा सर, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी एक लिमिटेड बुक लिस्ट ठेवली पाहिजे, ओके, की 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचावं. कारण की बऱ्याचदा काय होतं की लायब्ररीमध्ये एखादा विद्यार्थी येतो आणि आपल्याला सांगतो की अरे या नवीन मार्क परीक्षेमध्ये 5 प्रश्न या पुस्तकात आले होते. मग आपण काय करतो की आपलं पुस्तक बाजूला ठेवतो आणि ते पुस्तक वाचायला घेतो. काहीच अजून time जात असेल त्याच्यात. आउटकम काहीच येत नाही. ओके, हे टाळलं पाहिजे की तुम्ही ऑथेंटिक पुस्तकं वाचा, वारंवार रिव्हिजन करा त्या पुस्तकाची, नोट्स त्याच्यामधून काढा. मुलं काय करतात, याच्या त्याच्या नोट्स यूज करतात. ओके, रेडीमेड नोट्स यूज करू नका, तुम्ही तुमच्या नोट्स स्वतःच्या सेल्फ हँड रिटन नोट जे असतील बनवा तुम्ही. त्या खूप महत्वाच्या असतात. महत्त्वाच्या. आपल्याला अंडरस्टँडिंग होतं आपण काय वर्ड्स लिहिलेले आहेत बरोबर त्याच्यामध्ये. बरोबर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मार्केटमध्ये बरेच पुस्तकं अवेलेबल असतात, Okay. अनालिसिसचे विश्लेषण पुस्तकं. राईट, तर तुम्ही आधार घ्या त्या पुस्तकांचा, पण विश्लेषण तुम्ही स्वतः करा, मला असं वाटतं. कारण की जेव्हा आपण स्वतः विश्लेषण करतो तेव्हा आपल्यामध्ये ती एक दृष्टिकोन तयार होतो की नाही, ह्या टॉपिकवर असा असा प्रश्न विचारलाय, भविष्यात कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून रेडीमेड वापरू नका, स्वतः analysis सेल्फ अनालिसिस करा. ओके, छान छान छान, खूप छान. आता जेव्हा हे विद्यार्थी अभ्यास करतात, बरं. काही ना काही त्यांचे डिस्ट्रॅक्शन येतात मध्ये, बरं. हे डिस्ट्रॅक्शन पासून दूर जाण्यासाठी हा. त्यांनी काय केलं पाहिजे? डिस्ट्रॅक्शन सर, बऱ्याचदा काय होतं की आपण सोशल मीडिया, ही सर्वांना माहिती आहे की आपण 10 मिनिटासाठी रिफ्रेश व्हायला जातो आणि 1 तास कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. की तुम्ही टाइम ठरवा की नाही नाही, या वेळेत मला हा फोन यूज करायचा आहे, बाकी टाइम तुम्ही बाजूला ठेवू. पूर्ण अभ्यासाला. बऱ्याचदा काय होतं, आपण एखादा डाऊट सर्च करायला जातो आणि तो डाऊट राहतो बाजूला आणि आपण त्याविषयी म्हणजे भरकडे जातो, रील पहा, युट्यूब पहा वगैरे वगैरे. तर स्वतःवर नाही, control विद्यार्थी ठेवायला खूप पाहिजे. भरकटलेले आहेत याच्यामुळे. भरकटलेले. मग त्यांनी ऑन ट्रॅक राहणं गरजेचं आहे. बरोबर. अजून एक माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही सर्कल बनवू नका जास्त मोठा, ओके, लिमिटेड ठेवा. तुमचे 2-3 मित्र, तेही जास्त झालं, बरोबर. 2 जे अभ्यासू असतील, हा तेवढेच. ज्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी नॉलेज गेन करता येईल, बरोबर. आपण त्यांना देऊ शकतो, त्यांच्याकडनं आपण काहीतरी नॉलेज घेऊ शकतो. सर्कल लिमिटेड ठेवा, कारण की जेव्हा जास्त सर्कल बनतो, एकाचं मत दुसरं असतं, तो म्हणतो इकडे जाऊ, हा म्हणतो तिकडे जाऊ, चहालाच जाऊ, पण आपला वेळ वाया जातो त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणून आपल्या फील्डमधले जे मित्र आहेत तेवढेच बनवा, जास्त मैत्री करू नका, मला असं वाटतं. मी नेहमी माझ्या फील्डमधले मित्र निवडले. माझा एक मित्र होता इर्शाद भालदार, तर आमचा कधी तसा वेळेचा व्यत्यय झाला नाही. ओके, आम्ही काय करायचो की एखादा टॉपिक ठरला की हा वाचायचा आहे, मग तो काही प्रश्न काढायचा, मी काही प्रश्न काढायचो, आणि ते एकमेकांना आम्ही सॉल्व्ह करत जातो, आणि नंतर जेव्हा केव्हा आम्ही ब्रेक घ्यायचो त्याच्यामध्ये डिस्कशन करायचो. असं आम्ही वेळेचा वापर केलेला आहे सर, म्हणजे ओके, छान छान, युटिलाइज केला आहे वेळ. व्हेरी गुड. आता जसं तुम्हाला ही PSI ची पोस्ट भेटली, बरं. पण याच्या नंतर तुमचं स्वतःला कुठल्या म्हणजे हा. क्लास 1 पोस्टला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे स्वतःची? तसं तर सर मी समाधानी या पोस्टवर, ओके, कारण की ही माझी ड्रीम पोस्ट होती आणि मला विश्वास आहे की मी या पदावर राहून खूप चांगलं काम करू शकतो. इंटरनल डिपार्टमेंटल प्रमोशन हो, तुम्ही promotion जाऊ हा. शकता. आणि एक दुसरं माझं मत असं आहे की माणसाने नेहमी समाधानी राहावं, पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न केला नाही पाहिजे. बरोबर, प्रयत्न करेन मी नक्की, पण अजून तसं काही ठरवलं नाहीये. नो प्रॉब्लेम. आता जेव्हा तुम्हाला हा सक्सेस भेटला PSIचा, बरं. तर सर्वात पहिला जो आनंद आहे तो व्यक्त तुम्ही कोणासोबत केला, म्हणजे प्रथम फर्स्ट कॉल जो आहे तो तुम्ही कोणाला केला? पहिला कॉल सर मी माझ्या वडिलांना केला सर. इथे ऑफिसला होते ओके, आणि त्यांना सांगितलं की पप्पा असं असं झालेलं आहे, सिलेक्शन झालंय. ते खुश झाले, पण त्यांची ड्युटी अशी की त्यांना ते येता आलं नाही लवकर. मग दरम्यान खूप असे मित्र वगैरे आले घरी, रिलेटिव्स आले, आणि खूप चांगला क्षण होता. मी ते असं शब्दात नाही म्हणू शकत. ओके, खूप माझ्यासाठी भारी दिवस होता तो. आणि पप्पा आले, घरात आल्यावर रडायला लागले
भावनिक आहे. आनंद आनंदाचे अश्रू होते ते. हे मला म्हणजे पोच पावती माझ्या कष्टाची. आता PSI बनल्यानंतर जे तुम्ही ऑब्व्हियसली सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये जे आता वर्क करणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ऑफिसर म्हणून कसं स्वतःला पाहू इच्छिता? मी स्वतःला एक नेहमी प्रामाणिक अधिकारी म्हणून पाहेन आणि माझं कामच आहे की ग्राउंड लेवलला काम करायचं आहे मला. तेव्हा ज्या लोकांच्या समस्या असतील त्या मी समजून घेऊन 100% त्याच्यावर सोल्युशन देण्याचं काम करेल. माझी ज्या कोणत्या एरियामध्ये पोस्टिंग होईल तिथे मी एक सकारात्मक प्रभाव पडेल माझा, ग्रेट जेणेकरून माझ्यासोबतच माझ्या आई वडिलांचं नाव निघेल देशामध्ये. आणि अजून एक अशी इच्छा आहे माझी की जेव्हा केव्हा माझी समाजाला गरज पडेल किंवा एखादा इमर्जन्सी येईल किंवा एखादी क्रिटिकल केस येईल, राईट, तेव्हा माझ्या सिनियरला माझं नाव सुचलं पाहिजे, हक्काने तुमचं नाव घेऊ इच्छिता. तर माझं नाव सुचलं पाहिजे. म्हणजे जी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर दिली जाईल, सोपवली जाईल, बरोबर, ते तुम्ही 100% ती फुलफिल करा, बरोबर, ही त्यांना अपेक्षा असणार. ग्रेट ग्रेट, खूप छान वाटलं सर. तर माझा एक लास्ट क्वेश्चन आहे, आता PSI पदावर नियुक्त असताना तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता त्यांना? तर सर मला असं वाटतंय की या क्षेत्रामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हेच स्वप्न उराशी बाळगून येतो की मला एक ना एक दिवस अधिकारी व्हायचं आहे. पण बऱ्याचदा आपल्या चुका होतात, त्याच्यामुळे आपल्याला अपयश येतं. तर अशा वेळेस खचून न जाता आपण त्यावर वर्क केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे आणि पुन्हा नव्याने सुरुवात सेल्फ असेसमेंट करणं गरजेचं विद्यार्थी. कारण की कधी कधी आपण यशाच्या एकदम जवळपास येतो आणि तिथे गिव्हअप करून टाकतो. बऱ्याचदा फॅमिली प्रेशर असतं, बरोबर, किंवा फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतात याच्यामुळे. तर अशा वेळेस माणसाने हार नाही मानली पाहिजे, नेहमी स्वतःला मोटिवेट करत राहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही दूर राहा. बऱ्याचदा आपल्याला म्हणतात की जागा कमी आल्या आहेत वगैरे, रुमर्स फिरवले जातात. तर अशा लोकांना बळी न पडता आपण आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. जागा कमी आल्या आहेत, मग कट ऑफ लागेल, किंवा विद्यार्थ्यांचं असं पण असतं की या वर्षी एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, या खूप गोष्टी रुमर्स फिरवल्या जातात विद्यार्थ्यांमध्ये. बऱ्याचदा असं होते की परीक्षा पुढे ढकलल्या जातात, तर विद्यार्थी डिमोटिवेट होतात. बरोबर, की आता काय करायचं. अशा वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा की आपल्याला वेळ आहे. अजून एक ती एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, त्याचं संधीचं सोनं करणं गरजेचं. बरोबर सर, खूप छान वाटलं सर आज आपल्यासोबत डिस्कस करून. या सर्व सेशन मधनं विद्यार्थी नक्कीच त्याच्यामधनं काहीतरी आउटपुट घेतील आणि त्या सर्व गोष्टी एक्झिक्यूट करतील, इम्प्लिमेंट करतील आणि नक्कीच तुमच्यासारखं मोठे अधिकारी ते बनवून समाजाचं जे काही कर्तव्य असेल ते पूर्ण पार पाडतील, ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, थँक्यू सर.